मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला अटक झाली आणि राज्यातलं एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर। अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो असो की तुम्ही गुरुमाऊली म्हणत खरातचं कौतुक केलेला व्हिडिओ असो, रुपाली चाकणकर टीकेच्या केंद्रस्थानी आल्या। अजित पवारांमुळे रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या बनल्या, महिला आयोगासारख्या पदावर काम करू लागल्या। आता खरात प्रकरणामुळे राजीनामा देण्याची नामुष्की चाकणकरांवर आलीये। पण गेल्या काही वर्षातला इतिहास पाहिला तर रुपाली चाकणकर यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याचे दिसून येत आहे। पण तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात चाकणकर यांचं महत्त्व वाढलेलंही पाहायला मिळालं। याच कारकिर्दीचा आढावा घेऊया या व्हिडिओतून। भोंदू बाबा अशोक खरातचं प्रकरण उजेडात आलं आणि रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आलं। 2 दिवस गप्प असलेल्या रुपाली चाकणकर अचानक समोर आल्या। थेट मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले आणि सुनेत्रा पवारांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला। एकीकडे अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे कारनामे आणि दुसरीकडे त्याला अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या रुपाली चाकणकर यावरून टीकेच्या धनी ठरल्या। पण तरी आरोप करणाऱ्यांवरच कारवाई करण्याची रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। या सगळ्यात प्रश्न येतो तो राष्ट्रवादी काँग्रेसचा। अनेक महिला नेत्यांना डावलून रुपाली चाकणकरांना मोठं केलं गेलं का? इतक्या मोठ्या प्रकरणात नाव येऊनही राष्ट्रवादीकडून कारवाईची कठोर भाषा का येत नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यासाठी रुपाली चाकणकर कोण आहे, त्यांची वादग्रस्त कारकीर्द कशी राहिली आहे ते आधी पाहूया। रुपाली चाकणकर पूर्वीच्या रुपाली बोर्टे। पुण्याच्या हडपसरमध्ये 31 मे 1982 ला त्यांचा जन्म झाला। एमबीए सारखं उच्च शिक्षण घेतलेल्या रुपाली यांचे पती निलेश चाकणकर उद्योजक असलेले निलेश आणि त्यांचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असल्यानं रुपाली चाकणकरही याच पक्षात सक्रिय झाल्या। 2019 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। आधी त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला। पुढे त्यांची पुणे शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, पण त्यांच्या विरोधात तक्रारी आल्यानं त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली। या घडामोडी घडत असतानाच तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। इकडे राष्ट्रवादीत नवीन चेहऱ्याला संधी म्हणून राष्ट्रवादीनं चाकणकर यांची राज्य महिला अध्यक्षपदी निवड केली। तेव्हापासून चाकणकर यांनी राजकीय प्रवासात मागे वळून बघितलं नाही। पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, पण पक्षानं उमेदवारी दिली नाही। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलं। त्यावेळी चाकणकर यांना संधी मिळाली। 2021 पासून गेली 5 वर्ष चाकणकर या पदावर कायम होत्या, पण याच 5 वर्षात काही प्रकरणांमुळे रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली। अर्थात त्यांनी ते आरोप फेटाळले। यातलं एक प्रकरण होतं ते पुण्यातली विवाहिता वैशाली हगवणेची हत्या। या प्रकरणात राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रुपाली यांच्यावर झाला। यात चाकणकर यांची भूमिका संशयास्पद ठरली। त्याआधी आघाडी सरकारमधले मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणात त्यांनी मौन बाळगलं होतं। त्यानंतर नुकतंच एक प्रकरण समोर आलं ज्यात चाकणकरांनी पीडितेवरच आरोप केले होते। ते प्रकरण होतं डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये कशा गेल्या असा सवाल करत मृत पीडितेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप झाला। तेव्हाही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी समोर आली, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं कारवाई केली नाही। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना महिलांच्या प्रश्नांवर चाकणकर कधीच ठाम राहिल्या नाहीत, अशी टीका त्यांच्यावर सातत्याने झाली। दरम्यान दिवंगत अजित पवार यांनी चाकणकर यांना पक्षात संधी दिली। प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही त्यांची पाठराखण केली। नेतृत्वाच्या आशीर्वादामुळेच त्यांचं पक्षात महत्त्व वाढत गेलं।
येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवर चाकणकरांची वर्णी लागावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण भोंदूबाबा खराशी जवळीक त्यांना नडली आणि राजकीय कारकीर्द धोक्यात आली. आता तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर सगळ्यात मोठा आरोप केलाय. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा हा आरोप आहे. अशोक खरातनं जे काही केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळे केलं. त्यामुळे अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तसं पत्रही रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय. त्यामुळे या प्रकरणात काय खुलासे होतात, काय कारवाई होते ते पाहावं लागेल. पण या सगळ्यात रुपाली चाकणकर यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलंय हे मात्र खरं. या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.